नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. युवा पैलवान अमन सेहरावतला कुस्तीच्या आखाड्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन. मराठी सिनेसृष्टीत शोककळा. जर्मन टेक्नॉलॉजीच्या पूल बीच क्लिनिंग यंत्राद्वारे समुद्र किनारा आकर्षक होणार. आदिती तटकरे यांचं वक्तव्य. रविवारी मध्य आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची उड्डाण तारांबळ. ठाण्यातील पुनर्वसन झालेल्या कुटुंबियांना मिळणार हक्काचं घर. आमदार संजय केळकर यांचं आश्वासन. घरोघरी तिरंगा अभियान. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन. आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा. समुद्र किनारा स्वच्छ असेल तरच पर्यटकांचा ओढा वाढतो व पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळते. त्यामुळे हा दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने आपल्या इकडचे समुद्रकिनारे हे परदेशातील समुद्रकिनाऱ्यांसारखे स्वच्छ असावे असा संकल्प केला असल्याचं वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलं. श्रीवर्धन येथे जर्मन टेक्नॉलॉजीतून बनवण्यात आलेल्या ट्रॅक्टर बुल पीच क्लिनिंग मशीनचं लोकार्पण करण्यासाठी गेल्या असताना आदिती तटकरे यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग मुंबई आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, नागाव, केहीम, काशीद या समुद्र किनाऱ्यांवर होणारा कचरा गोळा करण्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजीतून बनवण्यात आलेले पूल बीच क्लिनिंग या अत्याधुनिक यंत्रामुळे आता समुद्र किनारे स्वच्छ होणार आहेत. त्यामुळे श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांवर आता यंत्राने स्वच्छता करण्यात येणार आहे. वन विभाग, रोहा अंतर्गत वन परिक्षेत्र माणगाव व रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुमशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी माणगाव अनिरुद्ध ढगे व रोटरी क्लब मुंबई सेंट्रल चेअरमन दत्ताराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमशेत ग्रामपंचायत हद्दीतील शिरवली, तारणे, कुमशेत गावात 150 झाडांची रोपटं लावण्यात आली. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व वृक्षतोड पाहता प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर यावर्षी 150 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं असून येत्या काळात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन वनपरिक्षेत्र माणगाव व रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रल चेअरमन दत्ताराम शिंदे यांनी केलं. शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेली कुटुंब वर्षानुवर्ष पुनर्वसन न झाल्यानं घरांपासून वंचित असल्याने आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेऊन बाधित कुटुंबांचा घर मिळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शासकीय विश्रामगृहात स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि बाधित कुटुंबांची बैठक घेतली असता केळकर यांनी यावर चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावला आहे. आज या ठिकाणी हा जो मालमत्ता विभाग आहे त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या शहरामध्ये अनेक पुनर्वसनाची प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहेत. अनेक जे बाधित झाले लोक जे 20-25 वर्षापूर्वी बाधित झाले पण अजून त्यांना योग्य ती घरं मिळालेली नाही, त्यांना कोणी बघितलेलं नाही, अशी शेकडोनी लोक निरनिराळ्या विभागामध्ये ठाणे शहरात आहेत, कोपरी भागात आहेत, वागळे इस्टेटमध्ये आहेत. तर अशा लोकांना आज या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि ते त्यांच्या अक्षरशः चपला झिजून गेल्या पण त्यांचं अजून कुठेही पुनर्वसन झालं नाही. त्यांना साधं पात्र असून देखील पत्र पण मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे ही बैठक आम्ही आता आयोजित केली आणि सॅटिस ज्या ठिकाणी सॅटिस झाला त्या सॅटिसच्या खाली जे लोक राहत होते त्या लोक आता
अत्यावश्यक अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान उप आणि डाऊन स्लो मार्गावर 11 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक असल्यानं नागरिकांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. तसंच हार्बर लाईनच्या CSMT वांद्रे चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सुट्टीच्या दिवशी फिरण्यात व्यत्यय येणार आहे. तथापि पश्चिम ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावर कोणताही ब्लॉक होणार नाही. मुरबाड फांगुळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी वाड्यातील नागरिक जीव धोक्यात टाकून प्रवास करत आहेत. मात्र 8 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी 60 लाख रुपयांच्या निधीची मान्यता मिळवून देऊन या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कायमची सुटका केली आहे. शिनगारे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविमर्श करून अवघ्या 3च दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून त्यांनी येथील पुलासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे लवकरच या पुलाचं काम सुरू होऊन आदिवासी बांधवांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. बातमीपत्रात सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या घडामोडींचा आढावा घेत. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.